ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. शालेय विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याबाबत अनिवार्य शब्द मागे घेण्यात आलाय. मात्र तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवली जाणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाचा नवा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र अवलंबलं जाणार आहे. हिंदीऐवजी तिसरी भाषा शिकायची असल्यास वर्गामध्ये 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी इतर भाषा विषय शिकण्याची इच्छा दर्शवणं गरजेचं असेल. तर नवीन शासन निर्णयानुसार अनिवार्य हा शब्द मागे घेतला असला तरी सुद्धा त्रिभाषा सूत्र अवलंबलं जाणार आहे आणि यानुसार हिंदी भाषेची सक्ती नसली तरी सुद्धा हिंदी भाषा शिकवली जाईल अशा पद्धतीचं हे धोरण आहे. कारण हिंदी व्यतिरिक्त इतर कुठली भाषा जर शिकायची असेल तर त्यासाठी 20हून अधिक विद्यार्थ्यांना तशी इच्छा असणं गरजेचं आहे. आणि शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याला राज ठाकरेंनी कडाडून विरोध केलाय. महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती होऊ देणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलंय आणि शाळांनाही हिंदी न शिकवण्याचा अल्टिमॅटम दिलाय. IAS अधिकाऱ्यांना मराठी बोलायला लागू नये यासाठी हिंदीची सक्ती केली जाते का असा सवालही ठाकरेंनी केला. गुजरातमध्ये हिंदी सक्ती का नाही असा सवाल त्यांनी केला. तसंच महाराष्ट्राचं हिंदीकरण करण्याचा हा डाव आहे असा आरोप त्यांनी केलाय. हिंदी भाषेची सक्ती दक्षिणेत खपवून घेतली जाईल का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कसला पर्याय नकोच आहे ना. कसला पर्याय जो 6वी पासून आहे ना मग तो पहिली पासून का आणताय तुम्ही? मुळात महाराष्ट्रामध्ये शिक्षक कमी, महाराष्ट्रामध्ये शिक्षकांना पगार नाही. तुम्ही शिक्षकांवरती अजून भाषेची ओझी टाकणार आहात. म्हणजे IAS अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही याच्यासाठीचे धोरण आहेत काही. शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू. आणि हे जर समजा राज्य सरकारला आव्हान वाटत तर आव्हान म्हणून घ्यावं. पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही. गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये. हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते, कशासाठी लादलं जाते? गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती, गणित आणि इंग्रजी अशा 3 भाषा ठेवल्या, म्हणजे 3 गोष्टी ठेवल्या. मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लादतात? तर अशा पद्धतीने आज खडं आव्हान दिलेलं आहे राज ठाकरे यांनी आणि त्याचबरोबर हिंदीकरण कुठेतरी महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न आहे. IAS अधिकाऱ्यांना मराठी बोलायला लागू नये म्हणून हा दबाव आहे का IAS लॉबीचा असा सुद्धा प्रश्न त्यांनी विचारला. त्याचबरोबर त्यांनी आणि एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता तो म्हणजे गुजरातमध्ये त्रिभाषा सूत्र नाहीये. जर प्रत्यक्ष केंद्र सरकार ज्यांचं आहे त्या पंतप्रधानांच्याच राज्यामध्ये त्रिभाषा सूत्र नसेल तर अशा पद्धतीची महाराष्ट्रात सक्ती का असा त्यांनी प्रश्न केलाय. आपल्यासोबत मराठी अभ्यासक केंद्राचे पदाधिकारी श्री दीपकजी आत्ता आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. दीपकजी, आपलं स्वागत आहे ABP माझामध्ये. राज ठाकरेंनी आज जे मुद्दे उठवलेले आहेत, जे सवाल केलेले आहेत त्याबद्दल आपली प्रतिक्रिया